बदलापूर जवळच्या चामटोली ग्रामपंचायत कार्यालयात शासकीय कागदपत्रांच्या हेराफेरी प्रकरणी अखेर गुन्हा दाखल झालाय। अंबरनाथ पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी अनिल तडवी यांच्या तक्रारीवरून कुळगाव बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात 2 भामट्यांविरोधात गुन्हा दाखल झालाय। सुट्टीच्या दिवशी ऑडिटच्या नावाखाली ग्रामपंचायतीची कागदपत्र हाताळणाऱ्या 2 भामट्यांना ग्रामस्थांनी रंगेहात पकडलं होतं। कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्र चोरण्यासाठीच हा प्लॅन होता, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते धनाजी इरमाळी यांनी केलाय। ग्रामस्थांच्या सतर्कतेनं ग्रामपंचायत कार्यालयात रात्रीच्या अंधारात सुरू असलेला हा अजब कारभार चव्हाट्यावर आलाय। याबाबत गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रारही करण्यात आली होती। त्यानुसार गटविकास अधिकारी अजित देसाई यांच्या आदेशानं कृषी विस्तार अधिकाऱ्यांनी चामटोली ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन चौकशी केली असता संबंधित कागदपत्र हाताळणारे 2 अनोळखी व्यक्ती हे अनधिकृत असल्याचं आढळून आलंय। त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे लेखी आदेश नसल्याचं देखील समोर आलं असून या प्रकरणी आरोपी शंकर बामणे आणि सचिन मेहत्रे यांच्या विरोधात कुळगाव बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। गंभीर बाब म्हणजे तक्रारदार धनाजी इरमाळी यांनी माहिती अधिकारात ग्रामपंचायतीकडून काही कागदपत्रांची माहिती मागवली होती। तसंच ग्रामपंचायतीशी संबंधित काही प्रकरणं सुप्रीम कोर्टात दाखल आहेत। त्यामुळे महत्त्वाची कागदपत्र गहाळ करून पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशानंच या व्यक्ती तिथं आल्या होत्या का, असा सवालही धनाजी इरमाळी यांनी उपस्थित केलाय। आता या प्रकरणातले खरे गुन्हेगार कोण आहेत आणि कागदपत्रांच्या हेराफेरी मागे नेमका काय उद्देश होता हेच पाहणं महत्त्वाचं आहे। एकमत न्यूज, चामटोली, बदलापूर।